अमरावती महानगरपालिकेच्या 2026च्या निवडणुकीत जमील कॉलनी लालखडी प्रभाग क्रमांक 4D मधून निवडून आलेल्या AIMIच्या नगरसेवकाविरुद्ध गंभीर आरोप समोर आले आहेत. सामाजिक कार्यकर्ते शफिक राजा यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करत नगरसेवकांनी नामनिर्देश पत्रात अपत्यांची चुकीची माहिती दिल्याचा आरोप केला आहे. तक्रारीनुसार नगरसेवकांनी अर्जात 2 अपत्यांची नोंद केली होती, मात्र प्रत्यक्षात तिसरे अपत्य असल्याचा दावा आहे. पहिल्या विवाहातून 2 अपत्य असून 2018 मधील दुसऱ्या विवाहानंतर 22 जुलै 2023 रोजी मुलगी झाल्याचे नमूद आहे. निवडणूक नियमानुसार 2 पेक्षा अधिक अपत्य असल्यास अपात्रता लागू होते. त्यामुळे सदस्यत्व रद्द करावे, DNA चाचणी करून फौजदारी कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. मी सर्वप्रथम पत्रकार मंडळीचा आभारी आहो. मी शफिक राजा समाजसेवक. आज या पत्रकार परिषदेत घेण्याचे उद्देश हे आहे की 15 जानेवारी 2026ला महानगरपालिकेची जी निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये मी सुद्धा अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढलेली आहे, परंतु माझा पराभव झाला. जमील कॉलनी लालखडी प्रभाग क्रमांक 4मध्ये MIM पक्षाचे उमेदवार सलाउद्दीन इक्रामुद्दीन हे विजयी झालेले आहे. परंतु सलाउद्दीन इक्रामुद्दीन यांनी निवडणुकीच्या वेळेस नामनिर्देशन पत्रामध्ये जी माहिती दिलेली आहे ती 2 अपत्याची माहिती देऊन तिसऱ्या अपत्याची माहिती त्यांनी लपविलेली आहे. वास्तविक पाहता सलाउद्दीन यांना 2 पत्नी आहे. पहिली पत्नीपासून त्यांना 2 अपत्य आहे, ज्याचा उल्लेख त्यांनी नामनिर्देशन पत्रामध्ये केलेला आहे. ती पत्नी सद्यस्थितीत बऱ्हाणपूर येथे दोन्ही मुलामुलीसोबत राहत आहे. 2018मध्ये सलाउद्दीन यांनी दुसरी पत्नी शबनम सय्यदसोबत विवाह केला. शबनम सय्यदकडून 22 जुलै 2023 रोजी डॉक्टर वासंती कडू यांच्या जयराम हॉस्पिटलमध्ये मुलगी झाली. त्या मुलीचा रेकॉर्ड लपविण्यासाठी सलाउद्दीन यांनी शबनम सय्यदच्या मुलीच्या वडिलाचं नाव सलाउद्दीन ऐवजी शबनम सय्यदच्याच वडिलाचं नाव तिथं महानगरपालिकेच्या रेकॉर्डमध्ये केलेलं आहे. हा सरासर फ्रॉड झालेला आहे. माझी मागणी प्रशासनाला हेच आहे की या तिसऱ्या अपत्याचे और सलाउद्दीन यांचे DNA टेस्ट करण्यात यावे, निष्पक्ष चौकशी केली पाहिजे व यांचा सदस्यत्व पद रद्द करून यांच्यावर फौजदारी व कायदेशीर कारवाई करण्यात यावी, हीच माझी आज मागणी आहे. महानगरपालिकेकडून जे मी माहितीच्या अधिकारात माहिती मागितलेली आहे त्यामध्ये जो जन्म नोंदणीचा रजिस्टर आहे त्याचा मी सर्व पत्रकार मंडळींना दिलेला आहे. तसेच रामपुरी कॅम्प झोन नंबर 1मधून मी सलाउद्दीन यांच्या दुसऱ्या पत्नीचा मुलीचा जन्मदाखला आणलेला आहे, ते सुद्धा मी पत्रकार लोकांना दिलेला आहे.